हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आजचा आपला व्हिडिओ आहे साखर चांगली, गूळ चांगला का मध चांगला का जे आपली फळं असतात त्याच्यातली साखर चांगली। खरं तर हाय डिबेट असणारा हा टॉपिक आहे। अनेक लोकांचं स्वतःचं त्याच्याबद्दलचं मत आहे की साखर जरी खराब असली तरी गूळ अतिशय हेल्दी आहे। गूळ इतका वापरत नसला तरी एक चमचा आम्ही हनी वापरू शकतो, त्याच्यामध्ये काही फारशी साखर नसती। आम्ही फळांचा रस पिऊ शकतो कारण ते खूप नॅचरल आहे। असे याचे अनेक ॲस्पेक्ट आहेत। पण खरं सांगू का, ह्या चारही गोष्टी ज्या आहेत आणि ह्याचे जे सब फॉर्म्स आहेत म्हणजे आपली नेहमीच्या वापरातली साखर, गूळ, मध आणि फळांमधला जो रस आहे किंवा तो जो गोडवा आहे तो, हे चौघजण सख्खे जुळे भाऊ बहीण आहेत जे कुंभच्या मेळ्यात हरवलेत असं आपण म्हणू। आता असं म्हणायचं कारण काय, तर अगदी आपण कॅलरीज काउंट करून जर म्हणलं तर 1 टीस्पून घेतला, छोटा स्पून घेतला तर साखरेमध्ये साधारण 15 ते 16 कॅलरीज असतात, गुळामध्ये 15 ते 16 कॅलरीज असतात, मधामध्ये 20 ते 22 कॅलरीज असतात आणि फळांचा रस जर तुम्ही पिला तर साधारण एवढ्याच कॅलरी त्याच्यामध्ये असतात। मग इथं डिबेटच संपतो की याच्यामधलं चांगलं काय किंवा वाईट काय। कारण जिभेवर ठेवल्यानंतर जी शरीरामध्ये पुढं क्रिया घडते, ज्या पुढच्या ज्या रासायनिक क्रिया शरीरामध्ये आहेत, इन्शुलिन आहे किंवा अनेक आदर जे घटक आहेत जे त्याच्या पचनासाठी येतात, या सर्वांसाठी त्याची क्रिया एकच पद्धतीनं घडते। आता याच्यामध्ये आपण अगदी तुम्हाला सोपं उदाहरण म्हणजे आपण जे म्हणतो की पोटामध्ये आपल्याला भूकेल आपण अग्नी असं म्हणतो आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाची आपण आहुती देतो किंवा समिधा देतो असं आपण म्हणतो। तर गूळ, साखर, मध आणि फळांमधला रस किंवा फळांमधली साखर हे चारही म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे वेगवेगळे प्रकार आहेत जे आगीमध्ये टाकल्यावर पटकन जळून जातात आणि पटकन आपली शुगर स्पाइक करतात आणि आपल्याला एकदम छान वाटतं, त्यामुळे सतत गोड खावंसं वाटतं आणि पटकन एनर्जी मिळते आणि पटकन एनर्जी जाते सुद्धा। आणि त्यामुळे ह्या ज्या गोड गोष्टी असतात किंवा गोड पदार्थ असतात त्याचं ॲडिक्शन होतं। आता बरेच वेळा असं म्हणलं जातं की गुळामध्ये खूप आयर्न असतं, गुळामध्ये कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं, तर असतं पण किती असतं माहिती आहे का? मेसवाल्या काकूंच्या वर्णामध्ये डाळ जितकी असते ना ट्रेसमध्ये तेवढीच असते। त्यामुळे तुम्ही गूळ खूप हेल्दी आहे आणि आता गूळ खाल्ला म्हणजे शुगर काहीच नाही त्याच्यामध्ये, म्हणजे गोडवा काहीच नाही, कॅलरीज काहीच नाही आणि फक्त न्यूट्रिशन मिळते असं जर तुमचा गैरसमज असेल तर ते तसं नाही आहे। आता आपण ह्याच्याबद्दल का बोलतोय, कारण बऱ्याच वेळा हल्ली साखरेला अल्टरनेटिव्ह म्हणून गूळ वापरला जातो किंवा साखरेला अल्टरनेटिव्ह म्हणून मध वापरला जातो। तो कशासाठी वापरला जातो की साखरेला अल्टरनेटिव्ह म्हणजे साखर नाही वापरायची आहे, साखरेचे साईड इफेक्ट आम्हाला नको आहे म्हणून आम्ही ह्या दोन गोष्टी वापरतोय। पण खरं सांगू त्याचा काहीच उपयोग नाही। जरी तुम्ही साखर स्विच करून जरी ह्या दोन्ही गोष्टी घेत असला तरी शरीरावर त्याचा इफेक्ट तोच होतोय। मानसिकदृष्ट्या तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी बदल केला, पण शरीराच्या दृष्टीनं तो बदल ॲज गुड ॲज झिरो असल्यासारखाच आहे। मग करायचं काय, तर डायबिटिक लोकांनी जिथं शुगर कंट्रोल करणं किंवा रक्तामधली शुगर मेंटेन ठेवणं, व्यवस्थित ठेवणं हे इटसेल्फ इज अ चॅलेंज। म्हणजे इथंच ह्याच्यासाठीच आपली सगळी औषध योजना, डाएट चालू आहे। तर अवॉइड करणं ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे। तरीही तुम्ही जर घेणार असला, कधी खावंसं वाटलं तर मॉडरेशन इज द की, म्हणजे अगदी मॉडरेशनमध्ये घ्या। मला खावंसं वाटते म्हणून मी थोड्या प्रमाणात घेतो, हे तुम्ही करू शकता। नेहमीच्या आपल्यासारख्या लोकांना ज्यांना डायबिटिक नाही आहे पण आपलं हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायचं आहे त्यांच्यासाठी रेकमेंडेड शुगरचा इंटेक असतो। त्या शुगरच्या इंटेकच्या आतमध्ये साधारण 24 ग्रॅम तुम्हाला रेकमेंडेड शुगर आहे। 24 ग्रॅम म्हणजे साधारण 3 ते 4 चमचे, छोटे चमचे असं तुम्ही धरू शकता। पण आय वुड सजेस्ट तुम्ही एखाद दुसरा चमचा तुमच्या चहा कॉफीमधनं जात असेल तेवढाच तुम्ही रोजच्या तुमच्या इंटेकमध्ये घ्या, कारण त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट खूप जास्त आहे। डायबिटिक लोकांनी कधी खाल्लं गेलं तर तुम्ही लगेच ते वॉकला जावा किंवा बर्न करण्यासाठी तुम्ही जास्त प्रयत्न करा। एखादा शुगरचा पदार्थ आपल्या रोजच्या जेवणामध्ये नसतो, पण कधी जर असेल, फीस्ट असेल, काही कार्यक्रम असेल तर त्यावेळी इतर जे कार्ब्स आहेत, इतर जे पदार्थ आहेत त्यांची क्वांटिटी कमी करा
अँड देन यू कॅन ॲडजस्ट दोज कॅलरीज आणि मग तुम्ही ते आनंदाने एन्जॉय करू शकता. आता फळांचे जे शुगर्स आहेत ते चांगले म्हणले जातात काही अंशी. कशासाठी? तर जर तुम्ही ते फळ अख्खं खाल्लं, होल फ्रूट जर तुम्ही खाल्लं तर ती शुगर चांगली मानली जाते, कारण त्याच्याबरोबर फायबर त्याच्यामध्ये जातं आहे आणि ते फायबर जे शुगरचं पटकन ॲब्सॉर्प्शन होतं ते होऊन न देण्याला मदत करतं आणि त्यामुळे शुगर स्पाईक होणं किंवा पटकन शुगर वाढणं ह्या गोष्टी बऱ्याच अंशी कमी प्रमाणात होतात. त्यामुळं फ्रुक्टोज जे आपण म्हणतो ते फ्रुक्टोज जे आहे फळातली शुगर आहे ते तुम्ही जर होल फ्रूट खाल्लं अलॉंग विथ ऑल द फायबर्स तर ते तुम्हाला बेनिफिशियल ठरणार आहे. तर हा तुमच्या डोक्यातला कन्फ्युजन गेला असेल की गूळ हा जास्त हेल्दी आहे किंवा गूळ हा जास्त बेटर आहे. तर हे सगळेजणच एकमेकाचे भाऊ आहेत आणि सगळेजण सेम इफेक्ट देतात. तर तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ वापरत असाल तर ते चुकीचं आहे. साखरेच्या ऐवजी मध वापरत असाल तर तेही चुकीचं आहे. डायबिटिक असाल तर आय वुड से तुम्ही हे पूर्ण स्किप करा. डायबिटिक नसाल तर मॉडरेशन इज द की. तर आय होप हे तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल. आता संक्रांती येते. तिळगुळ जे आपले पांढरे म्हणजे खोटे नाही म्हणणार, पण मी जे तिळगुळ म्हणते त्या तिळगुळापेक्षा आपल्या घरात जे तीळ आणि गूळ या दोन्हीचं कंबाईन करून वडी असते, दाण्याबरोबर त्याची जी वडी बनवतात किंवा लाडू बनवतात तर ते तुम्ही घेऊ शकता, कारण त्याच्याबरोबर प्रोटीन ॲड झालेलं आहे, त्याच्याबरोबर फायबर ॲड झालेलं आहे आणि ते सॅटिस्फॅक्शन चांगलं देतं आणि शरीराला थोड्या प्रमाणात तरी काहीतरी फक्त कॅलरीज न मिळता थोडंफार न्यूट्रिशनसुद्धा हे आपल्या ट्रॅडिशनल पदार्थामधून मिळतं. तर तिळाचे लाडू खावा किंवा तिळगुळ घरी बनवून खावा. तो त्या आपल्या तिळगुळापेक्षा जो पांढरा मिळतो आपल्याला त्याच्यापेक्षा 1001% जास्त हेल्दी आहेत. पण इतर वेळी बघायला गेलं तर हे सगळे सारखे आहेत. त्यामुळं आय होप तुम्हाला माझा पॉईंट कळाला असेल. त्याप्रमाणे तुम्ही काळजी घ्या आणि त्याप्रमाणे तुमच्या डाएटमध्ये बदल करा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.